इंस्टाग्रामवरील मेसेजमुळे इचलकरंजीत हाणामारी झाली। चक्क तलवारीसह दहशत माजवत जीवे मारण्याची धमकी देऊन एका महिलेचा विनयभंग करण्यात आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी अटक केलेल्या 6 जणांना पोलिसांनी संपूर्ण भागातून फिरवलं। इचलकरंजीतील शेळकेमळा परिसरातील श्रेयस पोळ यानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली। त्यानंतर संजय माने आणि संजय परीट या दोघांनी मंगळवारी दुपारी श्रेयस पोळला बोलावून घेऊन शिवीगाळ करत लाकडी बॅटनं मारहाण केली। तसंच पुन्हा नादाला लागलास तर सोडणार नाही अशी धमकी दिली। या प्रकरणी पोळ याच्या फिर्यादीनुसार माने आणि परीट या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। तर मंगळवारी सायंकाळी श्रेयस पोळ याच्यासह 5 जणांनी तलवार काठ्या घेऊन शेळके मळ्यातील पाणीपुरी गाड्याची नासधूस केली। शिवाय एका महिलेस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। यावेळी काही घरांवर दगडफेक करत दहशत माजवली। या महिलेच्या फिर्यादीनुसार श्रेयस पोळ याच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी या दोन्ही प्रकरणातील 6 संशयितांना अटक केली आहे। सागर गायकवाड, समीर मणेर, पार्थ कांबळे, वैभव कांबळे, अविनाश कदम आणि श्रेयस पोळ अशी त्यांची नावं आहेत। या संशयितांना पोलिसांनी आज तपासासाठी फिरवलं। अशा गावगुंडांवर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे।